पहिल्या चेंडूवरती ज्यावेळी षटकार पाहायला मिळतो ना त्यावरतीच मात्र गोलंदाजावरती दबाव नक्कीच असतो. पहिला चेंडू षटकाराने स्वागत केलं. बाबू एक चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय अभिषेक आणि बाबू यांचं. DJ11 राजापूर संघ बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते आणि गोलंदाजी करताना रत्नागिरी संघ. नेक्स्ट बॉल यावेळेस फसवलाय आणि क्षेत्ररक्षक मात्र फ्लाय स्लिपचा कोणती चूक करणार नाहीये आणि फलंदाज इथे बाबू बॅक टू द पवेलियन. आउट इज गॉन. संघटित धावसंख्या 25 वरती बाबू 6 धावांवरती बाद झाला. नवीन बॅटल मैदानाच्या आतमध्ये गजेंद्र पाहायला मिळेल. नंबर 3 वरती आलेले आहेत परंतु समीरने पहिला चेंडू षटकार जरूर पाहायला मिळाला. त्यानंतर नेक्स्ट चेंडूवरती कमबॅक केलं आणि कमबॅक करावं लागेल कारण नॉकआउट सामन्यात आणि नॉकआउट मॅचमध्ये एक इम्पॉर्टंट स्ट्रॅटेजीनिशी उतरावं लागेल. नक्कीच एक विकेट जरूर पाहायला मिळाला. नवीन बॅटल नंबर 3 वरती ऑन स्ट्राईक गजेंद्र पाहायला मिळतील. मानाची आणि सन्मानाची ही स्पर्धा आहे. आई महालक्ष्मी चषक 2025 पर्व दुसरा आपण बघतोय आणि या दुसऱ्या अंगामध्ये आजचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील चालू मॅच आपण नंबर 5चा मॅच बघतोय आणि यानंतर 6वा मॅच खेळवला जाणार आहे. 358 ग्रुप दिवा शिवानंद प्रतिष्ठान त्यांच्या विरुद्ध असेल AB फॅन्स क्लब दिवा. दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती असेल की आपली प्लेइंग 11ची लिस्ट काढून द्यायची आहे. यावेळी स्वागत चेंडू हवेमध्ये आहे आणि थोडासा नक्कीच दुविधा अवस्थेमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. संधी जरूर होती परंतु भौगोलिक अडथळ्यामुळे नक्कीच क्षेत्ररक्षकाला जज करू शकला नाहीये. थोडासा चाचपळला आणि झेल मात्र सोडला जातोय. जीवदान नक्कीच मिळतोय. ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा गजेंद्र पाहायला मिळतील. यावेळेस मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल कोणतीच धाव मात्र येत नाहीये. इथे कमबॅक नक्कीच समीर याचं पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. नंबर 5चा मॅच आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करताना DJ11 राजापूर संघ पाहायला मिळतोय. नक्कीच चांगलं कॉम्बिनेशन चांगलं बॅटल सध्या तरी पाहायला मिळतंय. यावेळेस पॉइंट मधून चेंडू काढलाय. फास्ट जातोय आणि चेंडू फरार होतोय. डी पॉइंट मधून चौकार. चौकार जरूर पाहायला मिळतोय आणि नक्कीच अशाच प्रकारचे स्ट्रोक खेळणं तितकंच महत्त्वाचं असेल कारण रत्नागिरी संघ सहजासहजी सामना सोडणार नाहीये. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पंच वळतायत की हा खूपच बाहेर आहे म्हणजे स्क्वेअर चेंडू. एक आव्हान तर धाव. संघटित धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचतीये 1 बाद 32 वरती. यावेळी पंच शांत आहेत. 56 निर्धाव चेंडू असणार आहे. कोणतीच धाव मात्र मिळत नाहीये आणि इथे षटक देखील संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघटित धावसंख्या 32 वरती स्थिर आहे. तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कोण असेल कारण त्याच्यावरती देखील जबाबदारी असेल. बॉलिंग ट्रॅकवरती संदेश आपल्याला जरूर पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक इथे बाबूकडे असणार आहे. बघूया येणारे 12 चेंडूचा खेळ मात्र अजूनही शेष असणार आहे. सध्या बघितलं पहिलं षटक 12 चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि 32 धावा स्कोर कार्डवरती निश्चित पाहायला मिळत आहेत. मानाची आणि सन्मानाची ही स्पर्धा आपण बघतोय. हंगाम
दुसरा आहे आणि दुसऱ्या अंकामधील आजचा हा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये पाचवा मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने बदल केला जातोय. बॉलिंग ट्रॅकवरती संदेश. ओहो, पहिलाच बॉल थोडासा स्विंगिंग पाहायला मला, परंतु ज्यावरती विकेट. पंच 2 मिनिटं सामना संपवायचा आहे. ऋतिक विकेट. कारण कमिटी मेंबर लाईन मन देखील आहेत. चला, विकेट. अंपायर डिसिजन फायनल असेल. मॅच कॅरी करायची आहे. नवीन बॅटल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ऑन स्ट्राईक गजेंद्र पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल संदेशाचा असेल गजेंद्रसाठी. यावेळी स्ट्रेट फटका खेळण्याचा प्रयत्न चिंटूवरती ही क्षेत्ररक्षकाकडे परंतु प्रोटेक्शन मिळालं.
2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाब्याने संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना पाहायला मिळते, जाऊन पोहोचते 35 धावसंख्या. ओहो, यावेळी थोडासा स्विंगिंग टाकण्याचा प्रयत्न आणि फसवलं. विकेट विकेट मिळते. दुसरा धक्का गजेंद्रच्या माध्यमातून नक्कीच बसतोय संघाला. राजापूर संघ 2 फलंदाज मात्र बाद झाले आणि 2 फलंदाज बाद झाल्यानंतर संघाची धावसंख्या 35 वरती. एक मिनिट पंच 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे.
बॉलिंग ट्रॅक वरती विशाल पाहायला मिळतोय. इथे पुन्हा एकदा झेल मात्र सोडला जातोय. दोन धावा इथे कंप्लीट केल्या जात आहे. 2 धावाने संघाची धावसंख्या 37. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, एकच धाव कंप्लीट केला जात असेल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आहे का आणि 2च धावा मिळणार. खराब थ्रो थोडासा पाहायला मिळतोय. त्यावरती धावा पंच. टोटल धावा किती आहे? टोटल 6 धावा. नक्कीच इथे थोडस खराब क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालं आणि 6 धावाने धाव फलक देखील पुढे सरकताना पाहायला मिळेल. फक्त समालोचन कक्षामध्ये 12वा खेळाडू फक्त एकच थांबा. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये चेंडू गेला. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच इथे DJ 11 राजापूर संघ बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या मैदानामध्ये 4थं षटक चालू आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आणि या चेंडूवरती देखील 2 धावा कंप्लीट केल्या जातात. पंचांकडे अपील जरूर केली आहे बट नॉटआउटचा इशारा आहे. 2 धावा. नक्कीच सिंगल डबलचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. पण बघितलं तर 4थं षटक चालू आहे आणि 4थ्या षटकामध्ये नक्कीच एक स्कोर बघितला तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 47 वरती. शॉर्ट मिडऑन मध्ये चेंडू. नक्की सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. परंतु जर या मॅच जिंकायचा असेल ना तर एक फायटिंग स्कोर उभा राहावं लागेल. एक चांगला स्कोर जरूर बांधलाय परंतु अजून एक पंच 1 बॉल शिल्लक आहे असं स्कोर कार्ड सांगतंय. एक डॉट गेला का? ओके. ठीक आहे. इथे पहिली इनिंग संपली आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या नेक्स्ट मॅच टॉस केला जाणार आहे. 358 ग्रुप दिवा शिवानंद प्रतिष्ठान त्यांच्या विरुद्ध असेल एबी फॅन्स क्लब दिवा. दोन्ही संघांनी आपली प्लेइंग 11 लिस्ट द्यायची आहे आणि लगेचच आपण टॉस साठी या. नक्कीच 50 धावांचं टार्गेट असणार आहे.
चला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण आज आपल्याला एक संघ पाण्यामध्ये दाखल करायचा आहे. तीनशे 58 ग्रुप दिवा शिवानंद प्रतिष्ठान संघ आणि AB फॅन्स क्लब दिवा संघ, प्लीज आपण लगेच रिपोर्टिंग करून घ्या. समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. आपला टॉस केला जाणार आहे आणि प्लेइंग 11 लिस्ट आपण द्यायची आहे. चला 358 ग्रुप दिवा शिवानंद प्रतिष्ठान संघ, आपली प्लेइंग 11 लिस्ट लगेचच द्यायची आहे. कोण मागतोय दाखवा ना, हेड आणि टेल हेड आणि टेल आहे ना, कोण मागतोय हेड आणि टेल, दिवावाले मागतोय. यस, इथं टॉस केला जातोय, कॉलिंग असेल दिवा संघाचा. केलीच कॉल, दॅट इज अ हेड. टॉस जिंकलाय. साहेबांनी विनंती असेल की आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. तुम्ही टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? आमचा निर्णय क्षेत्ररक्षण असणार आहे. पहिला बिल्डिंग करणार आहोत आम्ही आणि कम से कम रनावर थांबवण्याचा आम्ही ट्राय करू त्यांना. काही वेगळी स्ट्रॅटेजी आहे का? आयकॉन खेळाडू कोण असतील? आयकॉन असं आमच्यामध्ये असं कोण नाही, जे रेग्युलर आम्ही खेळतो तेच पोरं आहेत रेग्युलर खेळणारी. यस, मॅच साठी खूप सारे शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. मी होतो दिवा टीमचा कॅप्टन. टॉस जिंकला तर निर्णय काय असता? नक्कीच फिल्डिंग असता. दिवा म्हटला की तुमच्यासाठी होम ग्राउंड आहे का? या मैदानावरती अगोदर कधी खेळला आहात का? हो नक्कीच, या मैदानावर आम्ही नेहमीच खेळत असतो. त्यामुळे स्ट्रॅटेजी ऐकणं नक्कीच सोपं झाली. या मॅच मध्ये संघ बॅटिंग करताना पाहायला मिळेल. काय ओपनिंग बॅटल असेल? ओपनिंग बॅटल आहे, सांगू नंतर. नक्कीच सस्पेन्स असेल. मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. आपण बघितलं या ठिकाणी 358 ग्रुप दिवा शिवानंद प्रतिष्ठान संघ टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. थँक्यू. चला या ठिकाणी सेकंड इनिंगला सुरुवात होईल लगेचच. पंचांना विनंती असेल की आपण फास्ट खेळवायचे आहेत, कारण आपल्याला वेळेचं बंधन असणार आहे. सर्व क्रिकेट प्रेमींना देखील विनंती असेल की स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांची आहे. तुम्हा आम्हा क्रिकेट घडवणारी ही स्पर्धा आहे. त्यामुळे आपण सर्वांनी सहकार्य करा, पंचांच्या निर्णयाचा सन्मान करा. बॉलरचं नाव सांगायचं आहे. आवाज येत नाही माझ्यापर्यंत. 12वा खेळाडू कंपल्सरी पाठवा. बॉलिंग ट्रॅक वरती सुमित पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल आणि अर्जुनच्या बॅट मधून येतोय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चौकार. अप्रतिम स्ट्रोक.
पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करतोय. झेंडू जातोय चौकार. बघा चौकारांची हॅट्रिक लागले. अर्जुन वसेडा निश्चितपणे इम्प्रेस करतोय. यावेळी स्टान्स पर थोडासा स्पीड वाढवलाय, कारण सुमितला देखील माहिती आहे मॅच इम्पॉर्टंट आहे, नॉकआउट मॅच आहे, त्यामुळं आपल्या टीमसाठी बेस्ट द्यायला लागेल. आणि नक्कीच रत्नागिरी संघ राजापूर संघ सहजासहजी मॅच सोडणार नाही. 50 धावांचं टार्गेट आहे आणि कंप्लीट करत असताना सध्या रत्नागिरी संघ पाहायला मिळतोय. ओ हो 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 हो, यावेळेस थोडासा पंचाकडे जोरदार अपील केली जाते. फायनल डिसिजन काय असेल? येस, नॉट आउटचा इशारा. नक्कीच प्रयत्न चांगला चाललाय. सुमित याने कमबॅक केलं. लगातार पहिले 3 चेंडू आपण बघितलं ना, तर चौकार आणि यानंतर 2 चेंडू निर्धाव फेकलेत आणि कमबॅक करावं लागेल, कारण मॅच खूप इम्पॉर्टंट असणार आहे. पहिलं षटक पॉवर प्ले आणि पॉवर प्ले मधला शेवटचा एक सुमितच्या स्पेल मधला एक चेंडू शेष असणार आहे. यावेळेस ऑन साईडला चेंडू टाकलाय. एकच धाव मिळणार आहे आणि एका धावेने पहिलं षटक देखील संपतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनबाद 13 वरती स्थिर आहे. स्ट्राईक अजून मोहितला मिळाली नाही आहे, परंतु अर्जुनने एक इनिंगला चांगली सुरुवात केली. 50 धावांचं टार्गेट पूर्ण करत असताना पहिल्या 3 चेंडूवरती 12 धावा, त्यानंतरचे 2 चेंडू निर्धार, त्यानंतर शेवटचा चेंडू एक सिंगल घेतला आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवले. आणि आत्ता येणारे 18 चेंडू बघूया बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज कोण असेल. टीमना विनंती असेल की जास्त टीम मीटिंग घेऊ नका, कारण आज आपल्याला एक टीम फायनलमध्ये न्यायची आहे. पहिलं षटक संपलेलं आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 13 वरती पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती बाबू पाहायला मिळतोय. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सेकंड ओव्हरला सुरुवात होते. बॉलिंग ट्रॅक वरती बाबू, पहिलाच बॉल, पहिलाच चेंडूवरती स्वतःच्या फॉलोवरती सुंदर अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. कोणतीच धाव मात्र येत नाहीये. निर्धाव चेंडू आहे. 50 धावांचं टार्गेट कंप्लीट करत असताना बंगेश स्मृती 11 रत्नागिरी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. डीजे 11 राजापूर संघ देखील सहजासहजी मॅच सोडणार नाहीये.
यावेळेस मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षकाला संधी होती खरं तर, परंतु झेल मात्र सोडला गेलाय आणि जीवदान मिळत आहे. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये, परंतु इथे फसवलं होतं गोलंदाजाने बाबू याने. क्षेत्ररक्षकाने साथ मात्र दिलेली नाही आहे. संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 14 वरती. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही बघू शकता, प्रयत्न जरूर केला होता. नेक्स्ट बॉल. यावेळेस हवेमध्ये चेंडू आहे आणि इथे पण द्विधा अवस्थेमध्ये थोडंसं क्षेत्ररक्षण खराब आणि पुन्हा एकदा सिंगल डबल धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ॲक्शन रिप्लेमध्ये थोडासा क्षेत्ररक्षक पुढे आला, चेंडू मागे आला आणि तरी देखील चांगलं कमबॅक केलं आणि फेकी गेला. तोपर्यंत धावा कंप्लीट केल्या 2. यावेळेस चान्सचा वापर केलाय, चेंडूच पाठवलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. अप्रतिम स्ट्रोक मोहितच्या बॅटमधून. टायमिंग अँड प्लेसमेंट लाजवाब. याही वेळेस काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून पाठवला. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय मोहितच्या बॅटमधून. इम्प्रेसिव्ह बॅटिंग. ऑडनॉक काय फलंदाजी करतोय. धावसंख्या 28. यावेळी स्ट्रेट फटका खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलोवरती बाबू याने सुंदर क्षेत्ररक्षण केलं. एकच धाव मिळणार आहे. आता स्ट्राईक असेल अर्जुन यांच्याकडे आणि षटक संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 29 वरती. येणारे 12 चेंडू, येणारे 12 चेंडू आणि 21 धावांची गरज असणार आहे. दोन्ही बाजूने सामना खरं तर जाऊ शकतो. दोन्ही संघ सहजासहजी मॅच सोडणार नाहीये. .358 ग्रुप दिवा शिवानंद प्रशासन संगम आपली प्लेइंग 11 लिस्ट द्यायची आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती अजित. पहिलाच बॉल. ओहो हो, यावेळेस पुन्हा त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु काय झेल पकडलाय. फायनल डिसिजन यस. इथे गॉल आउट. मोहित बाद होतोय. मोठा धक्का बसतोय रत्नागिरी संघाला. विकेट आउट. यस 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 दोस्तों, पिक्चर अभी भी बाकी है. इथे षटकार आणि त्या खेळाडूने स्वतः सांगितलं की षटकार आहे. नक्कीच प्रामाणिकपणा ठेवा. षटकार जरूर पाहायला मिळत आहे. मग इथून सामना फिरू शकतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 35 वरती. ओहो हो, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. फ्लाइंग मध्ये कॅच पकडलाय. वन हँड ऍक्शन मध्ये कॅच पकडलाय. इथे फलंदाज मोहित याला बॅक टू द पविलियन. आउट. परतावं लागेल मोहितनं. चांगला प्रयत्न केला आपल्या संघासाठी. 21 या धावांवरती बाद होत असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आशू पाहायला मिळतोय, परंतु मोहित यांची ही पारी 5 चेंडू आणि 21 धावा निर्णायक असेल या मॅच साठी.
10 चेंडू आणि 15 धाब्यांची गरज असताना नवीन फलंदाज नंबर 3 वरती ऑन स्ट्राईक आशू पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज अजित आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय आणि चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषेबाहेर स्ट्रेट येतोय चौकार. चांगला स्ट्रोक आशूच्या बॅट मधून पहिला चेंडू स्वागत केलंय चौकाराने आणि नक्कीच चांगलं बॅटिंग ऑर्डर आहे रत्नागिरी संघाकडे आणि याचाच पुरेपूर वापर या मॅच मध्ये होत असताना पूर्णपणे कंट्रोल मध्ये मॅच आहे खरं तर. कारण बघितलं तर आता समीकरण असेल 9 चेंडू आणि 11 धाब्यांची गरज असणार आहे. यावेळेस टप्प्यापर्यंत थोडस उसळी कमी पाहायला मिळाली. एक निर्धाव चेंडू कोणतीच धाव मात्र येत नाहीये परंतु कंट्रोलमध्ये सामना आहे. शेवटच्या ओव्हरपर्यंत हा मॅच नक्कीच जाणार आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि एकच धाव मिळतीये. एका धावपणे धाव फलक देखील पुढे सरकताना पाहायला मिळते. संघाची धाव संख्या ही 40 वरती आणि किस्मकाचा ऍक्शन रिप्ले तुम्ही बघू शकता. नक्कीच तो षटकार होता. लाईनला चेंडू ब्रेस झाला. यावेळेस फसवलाय एक महत्वाचा विकेट इम्पॉर्टंट मॅच मध्ये इम्पॉर्टंट टायमिंगला. अर्जुन बॅक टू द डगआउट मोठा विकेट. अर्जुन वैयक्तिक 14 या धावांवरती बाद झाले. ऍक्शन रिप्ले तुम्ही बघू शकता. बॅटची थोडी लिडिंग एज लागते आणि क्षेत्ररक्षकाने कोणतीच मत चूक केली नाही आहे आणि फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज नंबर 4 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होणारा फलंदाज असेल सुलतान खान. नक्की सुलतानाने पहिलं षटक देखील फेकलं होतं. चांगलं षटक फेकलं होतं आणि या मॅच मध्ये इम्पॉर्टंट टायमिंगला मैदानाच्या आतमध्ये 3 षटक देखील संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या स्कोर कार्ड वरती 40. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती नंबर 4 वरती गोलंदाज कोण असेल नाव सांगायचंय. गजेंद्र. येणारे 6 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज असताना ऑन स्ट्राईक आशू पाहायला मिळतो. नॉन स्ट्राईक एन वरती सुलतान खान पाहायला मिळणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गजेंद्र. तुमच्या स्वप्नांना सांगा की तुमच्या अडचणी किती आहेत मात्र तुमच्या अडचणींना नक्कीच सांगा की तुमची स्वप्न किती मोठी आहेत. यासाठी स्वप्न पाहावी लागतात. कोण पाहणार ती स्वप्न. येणारे 6 चेंडू 10 धावा. ओ हो पहिलाच बॉल स्लो टाकण्याचा प्रयत्न. येणारे 5 चेंडू 10 धाव्यांची गरज. दबाव आणि दर्पणाखाली हा मॅच पाहायला मिळेल का परंतु दोन्ही संघ मी म्हटलं होतं की सहजासहजी मॅच सोडणार नाहीये. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट केली जाते. आता 4 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज आहे. सामना कंपल्सरी चेस असणार आहे. याची आपण दोन्ही टीमने नोंद घ्यायची आहे. 4 चेंडू 9 धाव्यांची गरज असताना 12 चेंडू 21 धावांची गरज होती. तिथे आता मॅच आलाय 4 बॉल 9 धावा. हो दोस्तों पिक्चर अभी भी बाकी है. निर्धाव चेंडू येतोय. 3 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज असताना ऑन स्ट्राईक सुलतान खान. सुलतानला कमाल करावे लागेल. मोठा स्ट्रोक येणं गरजेचं आहे. 3 बॉल 9 धावा. हो इथे पंच वळतील का आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज आशू इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागते
आशूला घरातच स्ट्राईक पाहिजे होती, परंतु सुलतान स्वतःवरती विश्वास दाखवतोय. आता येणारे 2 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे, परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाज गजेंद्रचं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण पहिला चेंडू 6 चेंडू 10 धावांची गरज असताना पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर निर्धाव, त्यानंतर एक विकेट पाहायला मिळतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. शेवटच्या 2 चेंडू शेष असणार आहे. 2 चेंडू 9 धावांची गरज असताना ऑन स्ट्राईक सुलतान खान. नवीन बॅटल मैदानाच्या आतमध्ये बंटी. यावेळेस एकच धाव मिळतीये. खूप सामना लांब गेला. सुलतान निराश असेल, पूर्ण रत्नागिरी संघ निराश असेल, कारण बघायला गेलं 7 चेंडू 10 धावा कंट्रोलमध्ये मॅच होता. कुठे मॅच फिरला तर निर्धाव चेंडू गेले. सुलतानने कमाल केली नाहीये बॅटिंग करताना. शेवटचा 1 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज असताना सामना कंपल्सरी चेत असेल, परंतु गजेंद्र कोणती चूक करणार नाही आहे. काय गोलंदाजी केली आहे. एक क्षण असं वाटलं होतं की रत्नागिरी संघाच्या बाजूने हा सामना जातो की काय, परंतु क्रिकेट हा अनिच्छेचा खेळ असतो. इथे षटकार येतोय, पंचेस फक्त 2 धावांनी अपयश रत्नागिरी संघाला मिळालंय. बंटीला कुठेतरी लेट प्रमोट केलाय का असं या क्षणी वाटतंय, परंतु क्रिकेट आहे नक्की प्रयत्न करा. संघ चांगला आहे आणि चांगला परफॉर्मन्स दाखवला, परंतु DJ11 राजापूर संघाने चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवलं. विजय संघाचं अभिनंदन आणि रत्नागिरी संघ आपण स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल तुमचे देखील विशेष आभार. यानंतर नेक्स्ट मॅचचा टॉस आपण केलेला आहे. 358 ग्रुप दिवा शिवानंद प्रतिष्ठान संघाने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅटिंगसाठी आव्हान केलं आहे AB फॅन क्लब दिवा संघाने. दोन्ही संघाला मॅच चालू होण्यापूर्वी आव्हान असेल की आपला अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये कंपल्सरी पाठवा आणि दोन्ही संघाने आपली प्लेइंग 11 लिस्ट द्यायची आहे. शिवानंद प्रतिष्ठान संघ आपली प्लेइंग 11 लिस्ट द्यायची आहे.